नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू नाश्ता करत असते तेव्हाच तिथे मोठ्या बाईसुद्धा इंदूजवळ बसलेल्या असतात आणि कौतुकाने इंदूकडे बघत असतात आणि म्हणतात की अजून काही हवं आहे का तुला, देऊ का? आणि सुशीलासुद्धा तिथेच असते. तेव्हा सुशीला म्हणते की मोठ्या बाई, आता इतकी खारी खाल्ली आहे ना, तर नानकटाई नको ना, आता नानकटाई ठेवून देऊ का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की इकडे दे ती नानकटाई, इंद्रायणीसाठी आणली आहे ती. असं म्हणून मोठ्या बाई इंदूला नानकटाई द्यायला लागतात. तेव्हा सुशीला म्हणते की जास्त नका देऊ, नाहीतर पोटात दुखेल ना तिच्या. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की मी असं करते, नानकटाईचा डब्बा आहे ना, हा माझ्या खोलीत ठेवते आणि तुला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा यायचं आणि घ्यायचं आणि खायचं. असं म्हणून मोठ्या बाई नानकटाईचा डबा घेऊन तिथून निघून जातात. आता तितक्यात तिथे करिश्मा येते आणि म्हणते की मला खूप भूक लागली आहे आणि इंदूला नानकटाई खाताना पाहून खुश होऊन म्हणते की गोड बिस्किट आहे आणि सुशीलाला विचारते की मला. तेव्हा सुशीला करिश्माला म्हणते की लेकरा तुझ्यासाठीच आणली होती ग, पण मोठ्या बाई बघ की हिला दिली. असं म्हणून ती रागाने इंदूकडे बघायला लागते आणि रागात म्हणते की खारी खा, बिस्किट खा, शिळ्या भाकरीची तरी लायकी आहे का हिची? तेव्हा इंदू म्हणते की आत्या, अगं असं काय म्हणतेस, मी गुपचूप खारी खात होती, पण तूच मोठ्या बाईंना या गोड बिस्किटांची आठवण करून दिलीस ना. तेव्हा सुशीला म्हणते की अगं नाही, ते मी उगाच म्हटलं होतं. तेव्हा इंदू म्हणते की पण मोठ्या बाई ते तर सिरियस घेतलं ना, त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोलायचं. तेव्हा सुशीला थोडीशी विचारात पडते आणि परत रागाने म्हणते की काय बोललीस, मला बोलतेस विचार करून बोलायचं? असं म्हणून ती इंदूला मारायला धावते. तितक्यात इंदू ओरडून म्हणते की मोठ्या बाई तुम्ही. आता सुशीला घाबरून इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की मोठ्या बाई मला मारू नका. असं म्हणून ती हात जोडून डोळे मिटून रडायला लागते. तेव्हा करिश्मा सुशीलाला म्हणते की अगं कोणीच नाही आहे, फसवते ती तुला. तेव्हा सुशीला खूप घाबरते आणि म्हणते की मला खूप भीती वाटते बाई त्यांची, मी नाही मारत या कार्टीला. तेव्हा करिश्मा म्हणते की तू नाही मारू शकत ग, पण मी तर मारू शकते ना. आणि रागाने इंदूला म्हणते की काय ग, गोड बिस्किट खाते का? तेव्हा इंदू घाबरत म्हणते की अगं नाही ताई, हे घे, फक्त मी टेस्ट करून बघत होते, तुझ्यासाठीच तर ठेवलीत मी. तेव्हा करिश्मा खुश होऊन म्हणते की चहा बिस्किट खायला बसते. तितक्यात मोठ्या बाई येऊन रागाने हे सगळं बघायला लागतात. आता इंदू मोठ्या बाईंकडे बघत घाबरत म्हणते की मोठ्या बाई. मात्र सुशीलाचं मोठ्या बाईंकडे लक्ष नसतं. सुशीला इंदूवरती ओरडत म्हणते की गप्प बस, एकदा फसली, दुसऱ्यांदा फसेल, पण तिसऱ्यांदा नाही फसायचं मी. तेव्हा करिश्मा म्हणते की आणि मोठ्या बाई जरी आल्या ना तरी त्यांना दाखवून बिस्किट खाईन मी. आता हे ऐकून मोठ्या बाई रागाने म्हणतात की दाखवून खाणार का? आता मोठ्या बाईंचा आवाज ऐकून करिश्मा आणि सुशीला खूपच घाबरलेल्या असतात. करिश्मा घाबरून उठून उभं राहते आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की दाखवून खाणार का, दाखव. आणि त्या सुशीलाला म्हणतात की सुशीला, ही तुझी मुलगी मला दाखवून खाणार आहे बरं का. सुशीला खूप घाबरलेली असते आणि ती हळूच काहीतरी काम आहे असं म्हणून तिथून जायला बघते. मोठ्या बाई सुशीलावरती ओरडत तिला म्हणतात की थांब, एक पाऊल जरी पुढं टाकलंस ना तर तुझं थोबाड इकडचं तिकडं करेल. तेव्हा सुशीला घाबरत मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई करिश्माला विचारतात की इंद्रायणीचे बिस्किट खातेस तू? तेव्हा करिश्मा म्हणते की नाही मोठ्या बाई, मी नाही इंद्रायणीचं बिस्किट घेतलं, तिनेच दिलंय मला. आणि ती इंदूला म्हणते की इंदू सांग की तूच मला दिलेस ना बिस्किट, सांग जरा मोठ्या बाईंना. तेव्हा मोठ्या बाई इंदूला विचारतात की काय खरं बोलते का ही? तेव्हा इंदू म्हणते की नाही मोठ्या बाई आणि ती करिश्माकडे बघायला लागते. तेव्हा करिश्मा आणि सुशीला रागाने इंदूकडे बघत असतात. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की खरं बोलते ती, मीच दिली तिला बिस्किटे. तेव्हा करिश्मा म्हणते की हो मोठ्या बाई, तिनेच दिले मला. मोठ्या बाई रागाने करिश्माला म्हणतात की डोळे दाखवतेस का तिला, डोळे दाखवून तिला तुझ्या मनासारखं बोलायला लावतेस, तुला काय ओळखत नाही का ग मी? ती प्लेट उचल. तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई जोरात ओरडू म्हणतात की उचल ती प्लेट. तेव्हा करिश्मा घाबरत ती प्लेट उचलते. आता तेव्हा मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की भरव तिला. हे ऐकून करिश्माला खूप राग येतो. तेव्हा मोठ्या बाई करिश्मावरती जोरात ओरडतात आणि म्हणतात की भरव म्हणते ना मी. तेव्हा करिश्मा इंदूजवळ येते आणि तिच्याजवळ बसत रागाने ते बिस्किट इंदूला देत म्हणते की घे. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की नीट भरव. तेव्हा करिश्मा इंदूला भरवायला लागते. मात्र करिश्माला खूपच राग आलेला असतो. आता मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की आत्ता यापुढे
लक्षात ठेवायचं, इंद्रायणीच्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. लायकी आहे का तुझी बिस्किट खायची? यापुढे जर असं केलं ना तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढेल. आता यानंतर आपण पाहतो की शाळेत सर्व मुले बोलत असतात. आता टिंग्या म्हणतो की महाले मास्तरांना आपल्या सर्वांना बोलवले तर काय परत साफसफाई करायची नाही आहे ना? तेव्हा इम्रान म्हणतो की मला तर असं वाटतं की इतिहासाची पुनरावृत्तीच होणार आहे. तेव्हा पप्प्या म्हणतो की इतिहासावरून असं आठवलं की इम्या, तू त्या इतिहासाच्या सण सणावळ्या कशा पाठ करतोस रे? तेव्हा इम्रान म्हणतो की काय नाही रे, इंटरेस्ट देऊन वाचलं ना की सगळं लक्षात येतं. तुझ्या कसं खायचं पदार्थ लक्षात राहतात तसंच आहे. टिंग्या म्हणतो की जर खाण्याचा विषय असता तर पप्प्याने टॉप केला असता. तेव्हा सगळेजण खूप हसायला लागतात. आता तितक्यात तिथे महाले मास्तर येतात. महाले मास्तरांना बघून सर्व मुले घाबरून एकदम शांत होतात आणि त्यांच्याकडे बघायला लागतात. तेव्हाच महाले मास्तरसुद्धा हसायला लागतात. मग सर्वजण खुश होऊन महाले मास्तरांसोबत हसायला लागतात. आता महाले मास्तर एकदम अचानक शांत होतात आणि एकदम गंभीर आवाजात म्हणतात की झालं ना सर्व? मग आता महत्त्वाच्या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यायचं. तेव्हा प्रजासत्ताक दिनाची प्रभात फेरी निघणार आहे आणि आपल्याला त्याची उद्यापासून तयारी सुरू करायची. तेव्हा पप्प्या विचारतो की मास्तर, यावर्षी झेंडावंदन कोणाच्या हस्ते होणार आहे? यावर महाले मास्तर म्हणतात की झेंडावंदन आपल्या शाळेचे मुख्याध्यापक करणार आहेत. त्यांच्यासमोर आपली परेड आणि प्रभात फेरी एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? तेव्हा सर्वजण हो म्हणून मान डोलावतात. आता महाले मास्तर पुढे म्हणतात की तो 9वीतला आपला प्रणव पवार आहे ना, तो महात्मा गांधींवरती भाषण करणार आहे आणि इम्रान, तू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाषण कर. आणि टिंग्याला विचारतात की काय बुटकेश्वर, तुम्ही कशावर करणार आहात? तेव्हा टिंग्या म्हणतो की मी लाल बहादूर शास्त्री. सोनू सांगते की मी झाशीची राणी. परी सांगते की कल्पना चावला आणि इंदू सांगते की मी सावित्रीबाई फुले. मग महाले मास्तर आदूला विचारतात की आदोक्षज महाराज, तुमचं काय? तेव्हा आदू उठून सलाम करत म्हणतो की मी भगत सिंग. महाले मास्तर म्हणतात की वा, म्हणजे सगळ्यांची भाषणं एकदम जोरदार होणार आहे. पप्प्या मध्येच उठून उभं राहत म्हणतो की आणि मी? महाले मास्तर हसत म्हणतात की अरे हो, तू तर राहिलाच की, केवढा मोठा माणूस राहिला. आणि म्हणतात की पप्प्या, तू ना एक काम कर, तू खाली बसून टाळ्या वाजव. तेव्हा सगळेजण खूप हसायला लागतात. टिंग्या म्हणतो की मी सांगू का हा टाळ्या कसा वाजवेल? असं म्हणून तो चावी दिलेला माकडासारखा टाळ्या वाजवून पप्प्याची ॲक्टिंग करायला लागतो. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. पप्प्याला मात्र खूप राग येतो. महाले मास्तर म्हणतात की चला आता घरी जा आणि तयारीला लागा. यानंतर आपण पाहतो की करिश्मा एकटीच मळ्यातील विहिरीजवळ येते तर तिला तिथे इंदू दिसते. आता इंदू विहिरीत डोकावून करिश्माला इंदूकडे बघून मोठ्याबाईंचं बोलणं आठवतं की इंद्रायणीच्या कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही. लायकी आहे का तुझी बिस्किट खायची? आणि मोठ्याबाई म्हणाल्या होत्या की यापुढे असं केलंस तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढेन. हे सगळं आठवून तिला खूप राग येतो. इंदू विहिरीच्या काठाजवळ बसलेली असते. करिश्मा इकडे तिकडे बघते की कोणी आहे का आणि ती हळूहळू इंदूजवळ जाते आणि तिला पाठीमागून धक्का मारण्याचा प्रयत्न करते. आता यानंतर आपण पाहतो की एक शीतल नावाची गावातील बाई सुशीलाला आवाज देत घरी येते. ती खूपच घाबरलेली असते. आता आवाज ऐकून सुशीला आणि शकुंतला बाहेर येतात. नारायणी सुद्धा बाहेर येते. शकुंतला विचारते की काय झालं शीतल वहिनी, एवढं घाबरला का आहात? पण शीतल खूपच घाबरलेली असते. सुशीला विचारते की अगं काय झालं सांग ना. शीतल घाबरत आणि अडखळ सांगते की ते तिकडे विहिरीजवळ इंदू. तेव्हा सगळेच आश्चर्याने विचारतात की काय इंदू? सुशीला वैतागून म्हणते की आता काय केलं त्या कार्टीने? शीतल म्हणते की ते करिश्मा. तेव्हा सुशीला खूप घाबरते आणि म्हणते की माझ्या करिश्माला काय केलं? काय झालं तिला? मग शीतल सर्वांना नक्की काय झालं ते सांगते. तेव्हा सगळेजण खूप घाबरतात आणि धावतच सगळे विहिरीजवळ जातात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि करिश्मा दोघीही विहिरीजवळ बेशुद्ध पडलेले असतात. सुशीला करिश्माजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करते तर इकडे नारायणी आणि शकुंतला इंदूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात गावातील सगळेच तिथे जमा होतात. मोठ्या बाई ओरडतच इंदूजवळ येतात की इंद्रायणी काय झाले तुला? आता नारायणी रडत सांगते की आई बघ ना, उठतच नाही आहे इंदू. मोठ्याबाई घाबरून म्हणतात की पोटात पाणी गेलं की काय पोरीच्या? आणि त्या कानोबाला सांगतात की कानोबा पटकन ॲम्ब्युलन्स बोलव. आणि घाबरून विचारतात की पण पाण्यात कशी काय पडली ही? शीतल सांगते की मी इकडे कपडे धुण्यासाठी आले होते तर मला या दोघी पाण्यात पडलेल्या दिसल्या. सुशीला रडत करिश्माला उठवण्याचा प्रयत्न करत असते. करिश्मा शुद्धीवर येते आणि
आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. इंदूसुद्धा हळूहळू शुद्धीवर यायला लागते. आता शकुंतला विचारते की इंदू बाळा, कशी काय पाण्यात पडलीस तू? यावर इंदू करिश्माकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते की करिश्मा ताई तू मला. तेव्हा करिश्मा खूप घाबरते आणि मध्येच म्हणते की हो वाचवलं, मी इंदूला वाचवलं. ती पाय निसटून पडली होती. मी सांगितलं तिला विहिरीकडे जाऊ नको, तरी गेली आणि पडली. इंदू खूप शॉक होऊन करिश्माकडे बघत असते. मोठ्या बाई खुश होऊन सुशिलाला म्हणतात की सुशिले, तुझ्या पोरीने इंद्रायणीला वाचवलं. खरंच खूप गुणी आहे ग तुझी पोरगी, वीरांगना आहे तुझी पोरगी सुशिले. पोरीने इंद्रायणीला वाचवून माझ्यावर, असं म्हणून त्या थांबतात आणि म्हणतात की विठूच्या वाडीवर उपकारच केलेत. करिश्मा घाबरून इंदूकडे बघत असते. आता मोठ्या बाई रडत इंदूला म्हणतात की इंदू, तुला काही झालं नाही ना ग? आणि काही झालं असतं तर काय केलं असतं बाई मी? आता नारायणी म्हणते की खरंच विठुरायाची कृपा होती म्हणून करिश्मा तिथे आली आणि इंदूला वाचवलं. आप्पा म्हणतात की हो ना, स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत जाऊन असं कोणी कोणाला वाचवतं का? खरंच शूर आहे हा पोरगी. आणि सुशिलाला म्हणतात की सुशिला, चांगले संस्कार केले आहेत पोरीवर. तेव्हा सुशिला खुश होऊन म्हणते की आप्पा, हे नको नको म्हणत होते तरीसुद्धा मी पोरीला पोहायला शिकवलं, पाठवलं. बघा, स्वतःचा जीव घातला धोक्यात ह्या इंदीला वाचवायला. माझेच संस्कार आहेत आणि काय. यानंतर आपण पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो. महाले मास्तर तिथे घरी येतात. गोपाळ म्हणतो की या ना मास्तर, काही काम होतं का? तेव्हा महाले मास्तर म्हणतात की उद्या प्रजासत्ताक दिनाची परेड आहे ना, आणि त्याचं संचलन तू करणार आहेस आणि प्राथमिकची प्रतिनिधी इंदू असेल. यावर गोपाळ विचारतो की मग काय झालं, त्याच्यामध्ये काही बदल झाला का? महाले मास्तर म्हणतात की बदल नाही झाला, पण ती बेशुद्ध पडली ना. आणि विचारतात की आता तिची तब्येत कशी आहे? गोपाळ म्हणतो की अहो, तिची तब्येत आता बरी आहे, ती तिकडे खेळायला पण लागली, असं म्हणून तो इंदूला आवाज देतो. आता गोपाळचा आवाज ऐकून इंदू तिथे गोपाळवर ओरडत येते की काय रे गोपाळ, बिनकामाचं ओरडायला लागलायस. आणि परत महाले मास्तरांना बघून थोडेसे शांत होते. आता महाले मास्तर विचारतात की इंदू, तब्येत कशी आहे तुझी? तेव्हा इंदू सांगते की एकदम ठणठणीत. महाले मास्तर खुश होऊन म्हणतात की अरे वा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा हिचा उत्साह कणभरसुद्धा कमी झाला नाहीये. आणि विचारतात की परेडमध्ये भाग घेणार आहेस ना? तेव्हा इंदू म्हणते की हो मग. आता महाले मास्तर गोपाळला म्हणतात की तू एक काम कर ना गोपाळ, सगळ्या मुलांना संध्याकाळी ग्राउंडवर बोलावून घे, म्हणजे संध्याकाळी आपण प्रॅक्टिस करून घेऊ. आणि इंदूला म्हणतात की इंदू, जोरदार करायच्या परेड, असं म्हणून ते तिथून निघून जातात. गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, काय खेळतेस तू? इंदू गोपाळला म्हणते की चल, मी तुला दाखवते की मी काय काय बनवलंय ते, असं म्हणून ती त्याच्या हाताला पकडून त्याला घेऊन जाते. गोपाळ म्हणतो की बघू काय काय बनवलं आहेस तू. इंदे, तू खूप मल्टी टॅलेंटेड आहेस बरं का. मोठ्या बाई आतून हे सर्व ऐकत असतात आणि मनातच म्हणतात की माझ्या अधोक्षजला डावलून या दोघांना पुढे घेऊन जात आहे काय, बघून घेईन. यानंतर आपण पाहतो की करिश्मा सुशिलाजवळ बसून चिवडा खात असते. सुशिला तिच्याकडे बघून म्हणते की करिश्मा, एरंडेलचं तेल देऊ का तुला? तुझ्या पोटात खूप किडे वळवळ करायला लागलेत ना, तुझी गुणं बाहेर यायला लागली आहेत. करिश्मा म्हणते की तू सारखं असं टोचून बोलू नकोस, मी परत मावशीकडे जाईन ना. तेव्हा सुशिला म्हणते की काही नाही बोलत बाई, खा. आणि परत म्हणते की करिश्मा, ती इंदी विहिरीत पडली होती, तू कशाला तिला वाचवायला उडी मारायची विहिरीत? तुला काय झालं असतं? म्हणजे तुझं प्रेम काय उतू चाललं होतं का? यावर करिश्मा म्हणते की सोडून दे ना तो विषय, काय सारखं सारखं तेच बोलत बसलीस मदर तू. सुशिला वैतागत म्हणते की असं कसं सोडून देऊ, उरावर बसली आहे ती कार्टी माझ्या. ही सगळी संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून इथे आलो ना आपण, पण काय मिळालं? फुटकी कवडी तरी मिळाली का? उलट आपलं घर जाळलं त्या कार्टीने. या घरात आश्रितासारखं राहतो. त्या मोठ्या बाईने तर पार मोलकरीनच बनवून ठेवलंय मला. कोणामुळे झालं हे सगळं? त्या कार्टी इंदीमुळे ना. तितक्यात आत्तोबा तिथे येतात आणि ते करिश्माला आवाज देत तिथे येतात. आता आत्तोबा खूपच खुश असतात आणि ते करिश्माचं कौतुक करायला लागतात. म्हणतात की अगं, विठुरायाने तुला सुद्धा सद्बुद्धी दिली बघ, तुझ्या मनाला सुद्धा माया फुटली की नाही. इंदूचा जीव तू स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलास म्हणे. तेव्हा करिश्मा सुशिलाकडे बघायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.